पशुहत्या? मालविका, तू आती है ना? बस अश्विनी, ये आत अश्विनी, मी तुमच्यासाठी सरबत पाठवते. आहे मी. म्हणून तू बाबांना भेटायला नाही आलीस? काही कळतच नाहीये. आईस्क्रीम खाणार आहे? बिंदास का? ते तू बाबा आईला विचार. मला डिअर, तू हळू म्हणून बोललेलं वाक्य सुद्धा मला ऐकू आलंय. बाबा फ्लॉप. मिहीर, तुला माहितीये का, बाबांनी हळू बोललेलं नाही, मनात बोललेलं वाक्य सुद्धा मला ऐकू येतं. आई कसं? जादू आहे, जादू. खरंच? अरे हेलो पलाश, ताबडतोब घरी ये. हॅलो, ऐकलं नास का तू? ताबडतोब घरी ये, अगदी आत्ताच्या आत्ता. त्याचं काय ना सर. हॅलो, म्हणजे हे बघ, नाही आजची डेटच नव्हती ना. नाही कळतंय मला की इमर्जन्सी शूटिंग आहे, करणं भागच आहे, पण प्रॉब्लेम काय झालाय माहितीये का,
मी माझ्या फॅमिलीला घेऊन बाहेर चाललोय. म्हणजे ऑलरेडी निघालोय. ते शूट कॅन्सल नाही का होऊ शकत? ओ, पण तू आत्ता आला नाहीस तर तुला तुझ्या फॅमिली बरोबर कधीच बाहेर जाता येणार नाही. येत आहे ना लक्षात? बघ, विचार कर. काय? ओके. नंतर सगळ्यांना सांगायचंच आहे. तू नको काळजी करू शकत. नाही सांगणार कोणा. पण इथे असं दुसऱ्यांकडे नाही. मालू, ही लोक खूप चांगली आहेत. माझी खूप काळजी घेतात. आणि दादाच्या ऑपरेशनसाठी पैसे त्यांनीच दिलेत ना. पण आम्हाला वाटत होतं की हीच माणसं तुला बंगलोरून मुंबईला नाही पाठवत आहेत. आई खूप चिडली होती. माहिती आहे मला. मला पण दादाला खूप भेटायचं होतं. पण तू रडू नकोस ना. तू प्लीज. मला कसं तरी येतं. तू नको रडूस. तू निघत म्हणून नाही तर हे तुझं बाळ मोठा झालं ना की मी त्याला हे सगळं सांगणार आहे. तू मला मालूताई म्हणेल ना. तू नको काळजी करूस. समीर काका आला ना की सगळं ठीक होईल. निघा आता. तू बस. मी जाईन. येते. सांभाळून जाशील. पलास, अरे एवढं काय गिल्टी वाटून घेतोयस? हे बघ, तुझ्या फील्डमधल्या इमर्जन्सीत सुद्धा तितक्याच क्रिटिकल असू शकतात. हे कळत नाही का मला? मीरा, तुला सगळंच कळतं. हेच माझ्यासाठी आय मीन तूच मला समजून घेतेस.
मीच तुझ्यावरती अन्याय करतो. हॅलो, एवढा सिरियस का होतोयस तू? कम ऑन. तसं नाही का मीरा, सिरियसली. तू एवढं हॉस्पिटल बाजूला ठेवून ॲडजस्टमेंट करून सुट्टी घेतलीस. आपण मस्त बाहेर जायलाही निघालो होतो आणि ही अचानक शूटिंग झालं. हे थोडेसे सीन्स आहेत पण जाणं भाग आहे, नाहीतर. असा नर्वस नको होस रे, तुला जायला लागणार आहे ना. हां, हे बघ, आता तुझ्यामुळे कोणाचा तरी वेळ आणि पैसे वाया जात आहेत, हे बरोबर नाही ना. आफ्टर ऑल इट्स युअर प्रोफेशन, राईट? ठीक आहे, जा तू. फक्त एक काम करतो आम्ही, मी आणि मिहीर जातो. नाहीतर मिहीरराव आधीच फुरंगटून बसलेत, रडायलाच लागतील आता. तुझं काम संपलं की आम्ही जिथे असू तिथे येऊन आम्हाला जॉईन होशील तू? मिहीर, ये इकडे. हे बघ बाळा, बाबांना ना जरा कामाला जायला लागतंय. हां, पण तू आणि मी जाऊया बाहेर, चालेल ना? काय हो बाबा? अरे बाबांना खरंच काम आहे. ओके, आम्ही दोघं जातो, मग तुम्ही आम्हाला जॉईन व्हा. नक्की. प्रॉमिस? प्रॉमिस. मग मी निघू? हो. तुम्हाला ड्रॉप करू का? नको, मी गाडी घेऊन जाते ना. ठीक आहे, येतो मी. बाय. चल, बाय. आई चल. हो हो, चल. एक मिनिट. पहिल्यांदा कुठे? ॲक्वेरियमला ना? हो चल. अरे थांब, पर्स नको का घ्यायला, त्याशिवाय कसं जाणार? मी पर्स घेऊन येते. हा, अश्विनी, हे बघ, जे झालं ते झालं, पण तुला असं खचून नाही चालणार ग. मालूला काय वाटलं असेल, तिने काय विचार केला असेल माझ्याबद्दल. सगळे होते म्हणून ती काही बोलली नाही बिचारी. पण माझी प्रेग्नन्सी असं लपून छपून राहणं किती भयंकर वाटलं असेल तिला. सरोगसी म्हणजे काय आणि ती मी का स्वीकारली हे कळण्या इतकं तिनं अजून जग नाही पाहिले. दादावहिनींसारखी चांगलीच माणसं या जगात असतात असं तिला वाटतं. तिला नाही माहित, होळकर सारखी, विनोद सारखी फ्रॉड माणसं पण या जगात असतात. मालूचं माझ्यावर खूप प्रेम आहे. माझा आदर्श होता तिच्या डोळ्यासमोर. आणि मी तू असा का विचार करतेस? उलट तू असा विचार कर ना की
ही समज हे दादा वहिनी किंवा समीरला कळलं असतं तर? नाही, मालू तुला खूप अटॅच्ड आहे. ती तुला सांभाळून घेईल, समजून घेईल, हो ना? पण इतकी मोठी गोष्ट मनात दडपून ठेवणं एवढी मोठी नाहीये ती. चुकून तिच्या तोंडातून बाहेर पडलं आणि घरच्यांना सगळं कळलं तर? कमॉन जान्हवी, तुला जे काही करायचं ना ते सरळ सरळ सांगून टाक ना. हे रोजची नाटकबाजी, ड्रामेबाजी, ब्लॅकमेलिंग मला कंटाळा आलाय. नको झालंय मला हे सगळं. अरे पण मला जे सांगायचंय ते मी तुला केव्हाच सांगितलंय. आणि मी प्रेग्नंट असल्यामुळे तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल. आता तुलाच हे सगळं जोक वाटतंय, ब्लॅकमेलिंग वाटतंय, तर काय करू मी? तुझी काय अपेक्षा आहे माझ्याकडून? आय एम रिअली सॉरी यार. तुला चांगलंच माहिती मी हे नाही करू शकत. मी सगळा खर्च करायला जाणार तुझा. तुला आयुष्यभर आयुष्य आरामात ठेवेन, मी सुखात ठेवेन. पण ओके ओके, माझ्या मुलाला तुझं नाव द्यायला तयार आहेस? ओके ओके. अरे पण मग आता मला ही गोष्ट तुझ्या बायकोलाच नव्हे तर सगळ्या जगाला सांगावी लागणार आहे. आणि त्यासाठी तुझ्या मनाची तयारी ठेव. मीराला भेटून मी पहिलं पाऊल उचललंच आहे. दुसरं पाऊल उचलण्याआधी ही फायनल वॉर्निंग. तेव्हा या संधीचा तू ताबडतोब उपयोग करून घे. अदरवाईज आय डोंट नो. काय करते मुलगी? क्लास केव्हा सुटलाय. मैत्रिणींच्या गप्पा मारण्याच्या नादात घरी यायचं काही सुचत नाही बहुतेक. घरी काळजी करत असेल, आई वाट बघत असेल, काही नाही. आल्या कुठे होतेस इतका वेळ तू? हा, क्लास सोडून किती वेळ झालाय? एक तर नाही त्या गोष्टी कानावर येत असतात आणि त्यात उशीर करू नको घरी यायला. मालविका, अगं दचकाला काय झालं तुला? मी विचारलं तुला घरी यायला उशीर का झाला? कुठे गेली होतीस का? मैत्रिणी बरोबर होत्या का?